कथा औषधाची आणि पेटंटची. तशीच ही कथा आहे शिकण्याचा ध्यास आणि शिकवण्याची आस असणाऱ्या एका तरुणीची. हे आहे तुरिनो विद्यापीठ. जगातल्या या सर्वाधिक प्राचीन विद्यापीठात जिनेवाच्या वर्ल्ड इंटरनॅशनल पेटंट ऑर्गनायझेशन म्हणजे वायपोच्या जागतिक बौद्धिक संपदा संस्थेच्या सहयोगाने बौद्धिक संपदा कायद्यातील LLMचा अभ्यासक्रम शिकवला जातो. साल 2013. जगभरातून केवळ 11 जणांना या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळाली. भारतातून ज्या एकीला ही शिष्यवृत्ती मिळाली त्या मराठी तरुणीचे नाव डॉक्टर मृदुला बेळे. ही तरुणी आपल्या नाशिकची CDO मेरी या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेली. तल्लख स्मरणशक्ती, साहित्यावर प्रेम आणि शब्दावर हुकूमत. मध्यमवर्गीय पांढरपेशा घरातल्या या मुलीनं 10वीत चिक्कार गुण मिळवले आणि अर्थात RYK महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. पुढे मेडिकल की पॅरामेडिकल या संभ्रमात असताना मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या फार्मसी कॉलेजमधून शिष्यवृत्ती पटकावत B.Pharm आणि M.Pharmचे शिक्षण. अशा हुशार तरुणीची त्या प्रशासनानं अचूक पारख केली आणि त्याच संस्थेत तिची प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. कहाणीमध्ये ट्विस्ट. या अभ्यासक्रमात एक विषय होता पेटंट. त्याला कोणी हात लावत नव्हतं. हा विषय शिकवण्याची संधी मृदुलाला मिळाली, पण जो विषय शिकवायचा तो मुळापासून स्वतः शिकून घेतलाच पाहिजे हे मनाशी ठरवल्यावर भारतातील ख्यातनाम अशा नॅशनल अकॅडमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च म्हणजे नालसार विद्यापीठाकडे तिनं अर्ज केला. विद्यार्थ्यांना डोळस बनवायचं तर प्राध्यापकाकडे दृष्टी हवी. मला पेटंटमधील ओ की ठो माहीत नाही, मात्र इथे प्रवेश मिळाला तर मी विद्यार्थ्यांना या विषयाची गोडी लावू शकेल. हे प्रांजळ निवेदन तिला प्रवेश मिळायला कारणीभूत ठरलं. या अभ्यासक्रमात भारतात 2ऱ्या क्रमांकानं उत्तीर्ण होऊन मृदुलानं आपली चुणूक दाखवली. आता पेटंट ह्या विषयाचं आकलन झालं. मग पुढे कायद्याचं रितसर शिक्षण या ज्ञानतृष्णा भारतीय तरुणीने घ्यायला प्रारंभ केला. LLBची पदवी भारतातील विद्यापीठाची आणि LLMची पदवी इटलीतल्या तुरिनो विद्यापीठाची. LLMसाठी अमेरिका, रशिया, जर्मनी, टर्की, इराण, मेक्सिको, चायना, झांबिया, पोलंड, स्वित्झर्लंड, बल्गेरिया, इजिप्त, जॉर्डन, फिलिपाईन, पाकिस्तान, बांगला, फ्रान्स, अर्जेंटिना, ट्युनिशिया नाव घ्यावे त्या देशातील विद्यार्थी या विद्यापीठात आलेले. कुणी इंजिनियर, कुणी वकील किंवा प्राध्यापक. सगळेजणच कॉपीराईट, ट्रेडमार्क, जॉग्राफिकल इंडिकेटर, इंडस्ट्रियल डिझाईन यासारख्या कायद्यात पारंगत. या विद्यार्थ्यांना शिकवायला येणारे प्राध्यापक अमेरिका, युरोप, अर्जेंटिनामधून येणारे. 40 देश आणि त्या देशांची पेटंट संदर्भातील धोरणं समजावून घेताना खरं तर कोणाचीही दमछाक झाली असती. संशोधनाची जात्याच आवड आणि विश्लेषण संश्लेषण करण्याची आपसूक सवय असलेल्या मृदुलानं जागतिक अर्थकारण, भारतीय उद्योग, आपली अर्थव्यवस्था, पेटंटबाबत भारताची इच्छाशक्ती कुठे कमी पडते यावर चिंतन मनन करायला सुरुवात केली. भारतीय पर्यटक स्वित्झर्लंडमध्ये जेव्हा माउंट इटलिसचा आनंद लुटत होते तेव्हा मृदुला मात्र जिनिव्हाच्या जागतिक बौद्धिक संपदा संस्थेत जाऊन त्या कायद्यातल्या निरनिराळ्या खटल्यांवर प्रतिरूप न्यायालयात भाग घेत होती. तिच्या शोध प्रकल्पावर रात्रंदिवस काम करत होती. या परक्या देशात ती एकटी होती. सुट्टीच्या दिवशीच नव्हे तर रोज त्या नवीन देशात ती एकटी फिरायची, बाऊ न करता. नवनवे अनुभव गाठीशी घेत,
पण भारतातील घर, त्या आठवणी, ते स्मरणरंजन तिनं निश्चयानं बाजूला सारलं. इथे मिळवले नवी मित्र, वेगळ्या वंशाचे, वर्णाचे, पाकिस्तानी, बांगलादेशीय, फिलिपिन तिचे घट्ट मित्र बनले. साल 2014. लोकसत्तेतील एका अग्रलेखावर संपादकांना तिनं पाठवलेली प्रतिक्रिया. औषधासंदर्भातील आणि पेटंटचा धावता उल्लेख असलेला तो अग्रलेख. संपादक गिरीश कुबेरांनी ती प्रतिक्रिया वाचली आणि तात्काळ तिला फोन केला. तो फोन प्रतिक्रिया आवडल्याचा होताच, पण तिनं लोकसत्तेत एक स्तंभ लिहावा, महिन्यातून एकदा, ते सांगणारा तो फोन. होकार देत तिनं 2 लेख पाठवले. लगोलग 2 आठवडे ते प्रसिद्ध झाले. पुन्हा लोकसत्तेकडून फोन. तुमचं सदर वर्षभर म्हणजे आठवड्यातून एकदा प्रसिद्ध व्हावे हा वाचकांचा आणि आमचा पण आग्रह. साध्या सोप्या मराठीत एक अवघड विषय प्रथमच प्रसिद्ध होत होता, कथा अक्कलेच्या कायद्याची. हे त्या सदराचं शीर्षक सुचवलं होतं वैविध्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या फार्मसी आणि जाहिरात क्षेत्रात असणाऱ्या हेमंत बेळे म्हणजेच मृदुलाच्या पतीनं. 2015 साली लोकसत्तेत सर्वाधिक वाचलं गेलेलं सदर होतं डॉक्टर मृदुला बेळे यांचं. साल 2016. जपानच्या बौद्धिक कायद्याचा अभ्यास करण्यासाठी मृदुला जपानला गेली. हे प्रशिक्षण घेणारी पुन्हा ती एकमेव भारतीय स्त्री होती. परकी भाषा, परका देश, गेल्या गेल्या भूकंपाचा बसलेला मोठा धक्का. पुढे 5 दिवसात मेट्रोनं सगळीकडे सरावाने जायला ती शिकली. तिच्यातला जबरदस्त आत्मविश्वास अनेकांना चकित करून टाकायचा. आपल्या विषयाचे प्रभावी सादरीकरण आणि तिच्या चेहऱ्यावर झळकणारी प्रखर बुद्धिमत्ता समोरच्याला टिपत राहावीशी वाटायची. जो विषय शिकण्यासाठी तिची तळमळ होती तो पेटंट कळकळीने ती वर्गात शिकवू लागली. विद्यार्थी तल्लीन होऊन ऐकू लागले. इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी, लॉ आदी विषय शिकण्यासाठी मुलं आससून येत होती. छोट्या छोट्या गोष्टी, दृष्टांत, रूपक कथांचा वापर करत अवघड विषय सोपा करून सांगण्याची तिची हातोटी केवळ लाजवाब होती. विद्यार्थ्यांची ती पेटंट आणि तिच्यासाठी पेटंट जणू श्वास. या अभ्यासात गुंतण्यापूर्वीच ती गुलजार या भरजरी नावाशी जोडली गेलेली होती. त्यांच्या अनेक रचना तिला तोंडपाठ होत्या. त्यांच्या पुखराजमधील पॉम्पे ही कविता तिनं वाचलेली. संदर्भ लागत नव्हता, अर्थ उमगत नव्हता. 2500 वर्षांपूर्वीची ही जागा या प्रवासात अकस्मात तिनं हुडकली. कवितेचा संदर्भ लख्ख उजळून निघाला. एका दिवाळी अंकात तिनं यावर लेख लिहिला. तो सुप्रसिद्ध लेखक अरुण शेवतेंनी वाचला आणि गुलजारजींना वाचून दाखवला. आणि एके सकाळी थेट गुलजारजींचा मृदुलाला आलेला फोन. त्यांच्या आगामी पुस्तकाची छपाई चालू होती आणि नेमकी पॉम्पे कविताच त्यांनी बाजूला ठेवलेली. मृदुलाच्या या लेखानंतर अब ये कविता तुम्हारी याद में मेरे कलेक्शन में रहेगी. तुमने मेरी नज्म को बचा लिया असं सांगत ते नवे पुस्तक कुरिअरने तिला पाठवताना युअर आर्टिकल इज अ जर्नी ऑफ पोएम फॉर मी. सी हाऊ हिस्ट्री कलेक्ट्स स्कॅटर्ड स्टोरीज अँड बिल्ड सिव्हिलायझेशन. इट्स अन ऑनर टू मीट यू. हे त्यांनी केलेलं भलं मोठं कौतुक वाचताना मृदुला मोहरून गेली. कथा अक्कलेच्या कायद्याची या गाजलेल्या सदराचं पुस्तक तिनं काढावं हा आग्रह राजहंस प्रकाशननी धरला, तर या पुस्तकाची प्रस्तावना मला लिहायला आवडेल असा स्वतःहून हट्ट धरणारी 2 नावे होती. एक लोकसत्तेचे संपादक गिरीश कुबेर आणि दुसरे थोर शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर. या दोन्ही प्रस्तावनांमध्ये मृदुलाचं विषय आकलन,
जगभरात पेटंट या विषयाला आलेलं महत्त्व, तिची लेखनशैली याचं भरभरून कौतुक आहे. मृदुलाची ही कथा इथेच संपत नाही. भारतात एखाद्यानं लावलेले शोध, केलेलं लिखाण, उत्पादनाची ओळख, वापरात असलेलं एखादं चिन्ह, आपले पारंपरिक ज्ञान ही आपली बौद्धिक संपदा आहे. ही आपल्या हक्काची आहे. याचं आकलनच आपल्याला नसतं असं ती खेदाने म्हणते. आणि मग पुणे, मुंबई, तेथील महाराष्ट्र सेवा सदन असो, एशियाटिक सोसायटीत आपल्या ओघवत्या शैलीत 1970 साली पेटंट कायदा बदलला, भारतावर त्याचे काय परिणाम झाले, माध्यमांना औषधाचं अर्थकारण सामान्यांपर्यंत का पोचवावं असं वाटलं नाही, जेनेरिक मेडिसिन आणि पेटंटचे इतर प्रकार यावर ती व्याख्यानं देते. ऐकणारा कधी सुन्न तर कधी सावध, कधी चकित तर कधी चक्रावून जातो, मात्र तो सजग होतो, कारण हा विषय त्याच्या थेट जगण्याशी निगडीत असतो.